तालोचनी रूप पाहता म्हणून विठ्ठले आवरी तो विठ्ठल बरमा विठ्ठल माधव बरमा विठ्ठले आवरी म्हणून सर्व सुखा परकुमार देवीवर रकुमार देवीवर देवीवर तो विठ्ठल बरमा तो माधव बरमा रकुमार देवीवर
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जस्ट खाली बरं थोडं दाब कारंजले गांजले कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो तेथेची जाना देव तेथेची जाना देव तेथेची जानावा तेथेची जानावा देव तेथेची जानावा मृदु सबाह्य नवनी मृदु सबाह्य नवनी मृदु सबाह्य नवनी सज्जनांचे चित्त तैसे सज्जनांचे चित्त धरी जो हृदयी त्यासी धरी जो हृदयी धरी जो हृदयी धरी जो हृदयी राम धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रास दया करणे जे पुत्रास दया करणे जे पुत्रास भाऊ थोडा अजून आवाज कमी करा कमी हो आपल्यापासून पुन्हा त्रास होऊ नये जय कारण जय ले गाजल रा गा जय कारंजल गाजल रा जय साधू ओळखावा राव तो
तुझे साधू ओळखावा तुझे साधू ओळखावा
देव छे जे विठाला
विठाला विठाला विठाला विठाला विठाला विठाला आला विठाला विठाला आला विठाला विठाला आला विठाला 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 आला विठाला विठाला आला विठाला जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणी जे पुत्रासी तेची दासानी दासी तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जघन निहित पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामात केला जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा
सद्गुरु अंबाजी महाराजांच्या चरणावरती जयांचे केलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा 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 मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. प्राप्त प्रस्तुत संत सद्गुरूंच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या मोजे वागदरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी परम पुण्यवान अशा नगरीमध्ये संत सद्गुरूंनी मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी चालू करून दिलेली सुरू करून दिलेली ही माझ्या संतांची गोड अशी वारकरी परंपरा आणि त्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून आज आपण सर्व भाग्यवान गावकऱ्यांनी दरवर्षीच्या नियमाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं आयोजन नियोजन अतिशय भव्य दिव्य गोड स्वरूपामध्ये ग्रामदैवत मारुतीरायांच्या सेवेसाठी चालवलेलं आहे. म्हणून गावकऱ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करून आजच्या संप्राप्त सेवेसाठी निवडलेला गायला गेलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणाऱ्या माझ्या श्री संत तुकोबारायांचा 6 चरणाचा अतिशय गोड अतिशय उच्च कोटीतला हा अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांची लक्षणं आणि त्या लक्षणाला अनुरूप असलेला स्वभाव तुमच्या माझ्या समोर ठेवतायत. काय गरज आहे साधूची, काय गरज आहे संतांची. साधू आणि देव वेगळा नसून जिथे साधू तिथेच देव असतात. नवे नवे साधू हेच देव असतात. निमित्त त्या प्रतिमा निमित्त
त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा हरी देवते संत देवते संत निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा देवते संत निमित्त प्रतिमा तो सांगते हत्ती सारखे महाराष्ट्रातले दोन मोठे हत्ती जे छत्रपती शिवरायांना कुतुबशाह म्हणाला होता. कुतुबशाह मला आठवण झाली. कुतुबशाह म्हणाला होता, महाराज तुमच्याकडे राजवैभव नाही म्हणजे हत्ती नाहीत, लक्ष द्या. सप्ताहामध्ये हत्ती नसतील आणि राजाच्या पदरी जर हत्ती नसतील तर त्या राजाला किंमत नव्हती त्या काळात. तसं कुतुबशाह म्हणाला होता तुमच्याकडे हत्ती नाहीत. तर शिवरायांचे 10-15 मावळे समोर आले, नाशे करायला लागले. तुझा कसला बे हत्ती आण, कसला बे हत्ती आण, नाही त्याला चारी मुंड्या चित केलं तर आम्हाला हत्ती म्हणू नको. शिवरायांचा प्रत्येक मावळा हत्ती होता. तसं या महाराष्ट्रात काही हत्ती आहेत. या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये काही हत्ती आहेत. ते महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे आणि त्याच्यातले हे दोन दिग्गज हत्ती तुमच्या गावाने इथं आज सांभाळले. हे हत्ती सांभाळणं इतकं सोपं नाही. एकतरी हत्ती असला तर तो राजा, आणि गायनाच्या आणि वादनाच्या क्षेत्रातला एकतरी असा हत्तीसारखा गायक असला तरच तो सप्ताह. आणि त्यामुळे आपण हे दोन दोन हत्ती महाराष्ट्रातले फार गुणवान गायक. इनके स्वरों में जान है, इनके स्वर ही ईश्वर है, इनके स्वर ही ईश्वर है. अगर ये खांसी भी देते हैं, खोकते भी है, खोकला जरी आला यांना तरी स्वरात खोकतात, आणि आम्ही गायलो तरीही खोकल्यासारखं गातो. एवढा फरक आहे. इतके सुंदर ही जोड. ती तुम्ही जर पदरी ठेवली असेल तर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. पंपू सेठ, पंपू महाराज, तुम्ही हत्ती आहेत आणि हत्ती उगच येत नाही, वाघानं आणावं लागतंय. म्हणून पंपू महाराजांची ही कमाल वाटते मला की हे एक जण मिळत नाही, दोघं इथं सांभाळतायत. आपण आपलंच लेकरू गोड गोड वाजवतोय आणि गायनाला पोषक वाजवतोय. छान. उद्याचा भविष्य काळ सुंदर आहे आपल्या भागाचा. आमचा लक्ष्मण महाराज आदरणीय, प्रातस्मरणीय, ज्यांच्याकडे बघून काही चाली शिकलो, ज्यांचे ऐकून काही चाली शिकलो, असे दोन्हीही माझ्या गुरुस्थानी, गाण्यामध्ये माझ्या गुरुस्थानी असलेले आदरणीय हरिभक्तपरायण महादेव महाराज गोपाळे, सुवररत्न, कोकिळकंठी, आणि आदरणीय आमचे गुरुजी, आपल्या भागाचं वैभव, स्वररत्न आदरणीय गोविंद बुवा महाराज कुष्टगावकर. महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे दोघांचं, खूप मोठं. तुम्हा दोघांच्याही चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात. आमचे सुभाष महाराज, दादा लिंबाजी महाराज, फार सेवेधारी माणूस आहे हा. अशी माणसं सांभाळलीत तुम्ही, खूप सेवेधारी. सगळीच कामं तुम्ही सांगाल ती आज्ञाधारक माणसं आपल्या जवळ आहेत. गावातील सर्व भजनी मंडळ आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या आदरणीय माता माऊल्या, माता भगिनी, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ते नमस्तस्ते. तुमच्या चरणावर नमो नमः. पितृतुल्य, गुरुतुल्य, बंधुतुल्य वारकरी संप्रदायातील विद्वत जन आपण समोर आहात. तुम्हा सर्व विद्वत जनांच्या चरणी साष्टांग नमन आणि सेवेला प्रारंभ. अभंगाचा सरळ भाव, अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर ठेवतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. कुणाला म्हणायचं साधू,
कुणाला? ते पोरं छोटे छोटे हसालेत माग. नाही, चांगली गोष्ट आहे. ऐका पोरांनो, साधू कळावेत तुम्ही दोघही. हे बघा, हे हार का ठेवले ह्याला बघून हसायला तुम्ही. माझ्या लग्नात मला असले कधीच मिळाले नाहीत म्हणून ठेवले. काढून काढून दिले असते तुमच्याजवळ. रोज लगन लागतंय आमचं. कुणाचं? आमचं लगन रोज लागतंय दादा. गुरुजी, लगन रोज असले हार लग्नात रोज असते. दोनदा दोनदा. तुमच्या लग्नात एकदा मिळायला मुश्किल आहे आयुष्यात, दिवसातून दोनदा. आणि ज्यानं परमात्म्याशी लग्न लावलं दिवसातून रोज, दिवसातून दोनदा. आणि ज्यानं परमात्म्याशी लग्न लावून घेतलं, ही परमात्म्याचे जर हे काय म्हणतात ना मंगळसूत्र, हे जर गळ्यात बांधून घेतलं ना तर मग रोजच लग्न असतं. वरिले सावळे सावळे परब्रह्म, वरिले सावळे सावळे परब्रह्म, वरिले सावळे सावळे परब्रह्म, वरिले सावळे. खररी की झाले पठ्ठरानी पळे, खररी की झाले पठ्ठरानी खररी झाले पठरानी बळे, खररी झाले पठरानी बळे. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, घरली की झाले पठणानी बळे, की झाले पठणानी बळे. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, खररी झाले पठरानी बळे ना, खररी झाले वा गुरुजी वा, धन्यवाद. त्याच्या जवळ बसलं आणि त्याची बोरमाळ, त्याचे जोडवे आणि त्याचं मंगळसूत्र गळ्यात घातलं की लोक आपोआप लग्न लावित येत असं रोज. म्हणून बोललो, म्हणून देवाचं होण्यात महत्व आहे, संतांचं होण्यात महत्व आहे. लक्षात ठेवा. जो अभंग निवडलाय, जे का रंजली गांजली, वेळ कमी आहे, काही तेवढ्या वेळात तिथपर्यंत जायचंय नाही. कोणाला साधू म्हणावं? जे रंजलेले आहेत आणि जे गांजलेले. असं कसं काय? रंजलेल्या आणि गांजलेल्या लोकांना आपलं म्हणणारे हे दुटप्पी कसं बोलताय महाराज? रंजलेल्या तरी म्हणा, नाही तर गांजलेल्या तरी म्हणा. गांजलेल्या ठीक आहे दादा, गांजलेल्या लोकांना आपलं, दुःखी असलेल्या, त्रस्त असलेल्या, पीडित असलेल्या लोकांना आपलंसं म्हणणारे साधू, बरोबर आहे. रंजले, रंजले या शब्दाचा अर्थ रंगले. रंजले म्हणजे रंगले. रंगलेल्या लोकांना आपलं म्हणणारा साधू असतो. बोवा गुरुजींना विचारलं, मलाही कळलं नाही 2 वर्षे, असाच म्हणत राहिलो उगर, जे का रंजले गांजले आपलं म्हणायचं पुसट पुसट. गुरुजींना विचारलं, गुरुजी म्हणलं हे रंजले गांजले 2 शब्द एकत्र कसे हो? गुरुजी म्हणाले, वेड्या, अरे रंजले म्हणजे रंगले आणि गांजले म्हणजे दुःखी पीडित असलेले. मी म्हणलं मग दोन्हीला कसं आपलं म्हणणारे साधू? गुरुजींनी सांगितलं, जे जास्त रंगतेत तेच शेवटी जास्त गांजतेत, म्हणून आधीच त्यांनाही घेतलंय. रंगले, बायकोत रंगले, संसारात रंगले, लेकरा बाळात रंगले, पैशात रंगले, दारूत रंगले, व्यसनात रंगले, जुगारात रंगले. जे ज्याच्यात रंगले तेच शेवटी गांजलेले आहेत, म्हणून शब्द उच्चारला रंगले. त्यांना सुद्धा साधू आपल्या जवळ घेतात. आणि जे गांजले, दुःखी, पीडित, समाजाने ज्यांना टाकून दिलंय, लक्ष द्या, सगळ्यांनी ज्यांना मोकलून दिलंय, मोकलून हाकलून, त्यांना जो आपलं म्हणतो तोची साधू ओळखावा.
देव तेथेची जाणावा. तोच देव, तोच साधू. महाराज ते कसे असतात, त्यांचा स्वभाव मृदू सबाह्य नवनीत, रंजल्या गांजल्यांना हृदयाशी लावणारे स्वभाव. हा स्वभाव म्हणून तर हृदयाशी लावतात. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. त्यांचं हृदय, त्यांचं चित्त कसं असतं, लोण्या इतकं मऊ असतं. मृदू म्हणजे मऊ, सबाह्य सगळ्या बाजूंनी, नवनीत लोणी, लोण्यासारखं मऊ त्यांचं चित्त. ज्यांचं चित्त लोण्या इतकं मऊ असतं, हृदय ज्यांचं लोण्या इतकं मऊ असतं, तेच आपलं करू शकतात समाजाला. म्हणून तर पुढच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, ज्यासी अपंगिता नाही, ज्याला कोणीच नाही, त्यासी धरी जो हृदयी. ज्याला सगळ्यांनी टाकलंय त्यासी धरी जो हृदयी. महाराज किती किती प्रेम करतात बरं अशा ज्याला टाकून दिले, ज्याला कोणी नाही, जे गरीब आहेत, अशा लोकांवर ते किती प्रेम करतात. त्याची काही पावती. दया करणे जे पुत्रासी, तेच दास आणि दासी. स्वतःच्या लेकरावर जेवढी दया करतात, कमी कमी करा, कमी कमी चालू राहते, कमी करावा आवाज कमी करा. हा. जेवढं स्वतःच्या लेकरावर प्रेम करतात, तेवढंच प्रेम दासा आणि दासीच्या, नोकराच्या, गोगरिबाच्या, कोणाचंही असो तो, तितकंच प्रेम जे सगळ्या जगातल्या लेकरांवर करतात. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणणारे, ज्यांचं चित्त, ज्यांचं हृदय लोण्या इतकं मऊ आहे, ते ज्याला सगळ्या जगानं टाकून दिले त्याला हृदयाशी धरणारे, आणि आपल्या लेकरा इतकंच प्रेम जगातल्या कुठल्याही पीडित लेकरावर तितकं प्रेम करणारेच साधू असतात. बर, अजून आता किती सांगावं तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात, किती सांगावं. तुका म्हणे सांगू किती, किती पुरावे द्यावेत, किती दाखले द्यावेत, किती लक्षणं सांगावेत साधूचे. बस झाले, पुरे झाले. रात्रंदिवस बोलत राहिला तरी साधूचं अख्खं जीवन या अभंगामध्ये येऊन जाईल. बेस कमी, बेस विठाला 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 विठाला. थोडा गेंद दे. गुरुजी, प्रश्न पहिला तुम्हाला. कीर्तन हे संवादातून असावं, साद प्रतिसाद असावा कथा कीर्तनामध्ये. ते कीर्तन गोड, ती कथा गोड. पहा, आपण गुरु शिष्यांचा संवाद असतो, श्रोत्यांचा आणि वक्त्यांचा संवाद असतो. तोच कार्यक्रम, तेच कीर्तन गोड होते. गुरुजी, आता इकडं तिकडं न जाता डायरेक्ट अभंगावर येतो. हो, हा, ह्याच्यामुळं आज फार सुंदर जुळवणी केली, माईक सिस्टीम सुंदर लावली, गोंगाट नाही, गोंधळ नाही, गोड. दादा, एक नंबर. तुम्ही जरा जवळ बसलात म्हणून तुम्हाला जास्त त्रास व्हायला. तुम्ही मृदंगाच्या जवळ बसलात आणि ह्या माईकच्या बी जवळ, त्याच्यामुळे जास्त त्रास होते. माणसं बघा बरं किती हुशार असते, तेव्हा तिकडे जाऊन बसतात मागे, कशाला त्रास होईल. पण तुम्हाला पुढे बसायची सवय, आणि शहाणे माणसं पुढेच बसतात. असो, काय करायचं, थोडे थोडे कापसाचे बारीक गोळे ठेवायचे, म्हणजे ऑटोमॅटिक ते त्याचे कमी होते. ही खरंच रेंज थोडी कमी होते. ऐका गुरुजी, काय गरज आहे हो साधूची आम्हाला. तुकाराम महाराज एवढं सांगायलेत, एवढं बोलायलेच, याला साधू म्हणा, याला साधू म्हणा, त्यांचा स्वभाव असा, तेच देव असतात. गरज काय साधूची. हुशार हुशार माणसं आहेत, खूप शिकलेले आहेत, पोरही शिकलेले समोर बसलेत माझ्या. काय गरज आहे बाबा, एवढा उद्योग करण्याची काही गरज. तिथून महाराज बोलवायचा आणि ते महाराज सांगायला आहे ना, अशाला साधू म्हणा आणि त्याला साधू म्हणा, काही गरज.
निंबाजी महाराज, सरपंचाची गरज पडते का नाही गावच्या कधीतरी तुम्हाला? पडते. सरपंचानं तुम्हाला हाक मारावं तुमच्या नावानं सभेतून असं वाटतंय का नाही? सरपंचानं तुमच्या मांडीला मांडी लावून चहा प्यावा बरं वाटते का नाही? ओळख असावं मोठ्या माणसाची, म्हणजे गावचा मोठा माणूस आहे सरपंच 5 वर्ष तरी ओळख असावी. तालुक्याच्या आमदाराची ओळख नसावं असं कोणाला वाटते? असावं की एखादं काम पडतंय आपलं, त्यानं 100 लोकांमध्ये आपल्याला जर हाक मारली, ओ गुरुजी या, बरं वाटतंय. हे पोरं इथं बसलेली आमदार आला की अशी सेल्फी काढतात, स्टेटस ठेवतात. का बाबा, कशासाठी? मोठा आहे तो, तालुक्यातला मोठा आहे, त्याची ओळख असावी. समजा आदरणीय प्रीतमताई बीड जिल्ह्याच्या खासदार आहेत, बरं ठीक आहे, त्या आल्या किंवा पंकजताई आल्या. तुम्हाला असं वाटतं का नाही माझ्या मावल्यांनो की आमच्या घरी त्यांनी यावं, हळदी कुंकू करावं, मला नाव घेऊन बोलावं? कुणाला वाटत नाही? कुणाला वाटत नाही? इथं बसलेले प्रत्येकीला वाटतंय. धनंजयजी मुंडे साहेब आले, कुणाला वाटत नाही आमच्या घरी यावं, आमच्या मांडीला मांडी लावून त्यांनी बसावं, मला त्यांच्याजवळ बसायला मिळावं, त्यांनी माझं नाव घ्यावं स्टेजवर? कुणाला वाटत नाही? मोठे आहेत ते, मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, आमदारापेक्षा ते मोठे, खासदार मोठे. खासदारापेक्षा आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब 4 खाते ज्यांच्याकडे होते या देशाचे, ते मोठे. त्यांनी आपलं नाव घेतलेला केवढा स्वाभिमान, केवढा गर्व, किती आनंद होईल. मला वाटतं त्यापेक्षा मुख्यमंत्री मोठे. आदरणीय शिंदे साहेबांनी आपलं नाव घेऊन बोलावं आणि बोलवावं आणि त्यांची ओळख असावी आपल्याला. नको वाटते कुणाला? प्रत्येकाला वाटते. मला सुद्धा वाटेल. मला जर म्हणाले ते ढाकणे महाराज या स्टेजवर, छाती अशी फुगून येईल. कोणाला नको वाटते? अशांची ओळख असते. मोठे आहेत ते, महाराष्ट्रात सगळ्यात मोठे आहेत ते. त्यापेक्षा 500 वर्षापासून माझे रामलला एका राहुटीमध्ये राहत होते, तिथं पूजा होत होती. हा देश ज्यांच्या तत्वाने चालतो, हा देश ज्यांच्या संकल्पनेतून या देशाची निर्मिती झाली, महात्मा गांधीजींचं स्वप्न रामराज्याचं, छत्रपती शिवरायांचं स्वप्न रामराज्याचं, माझ्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं स्वप्न रामराज्याचं. शेतकरी सुखी झाला पाहिजे, लोक मर्यादेत वागले पाहिजेत, हे स्वप्न घेऊन हा देश ज्यांच्या तत्वाने चालतो, ते रामचंद्र 458 वर्षापासून जर एका राहुटीत होते आणि देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष जर रामचंद्रांना कुणी आणून बंगल्यात बसवलं नसेल आणि एक चहा विकणारा जर या देशाचा पंतप्रधान होऊन उराशी एकच स्वप्न बाळगलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच त्या माणसानं आयुष्य घातलं असं म्हणावं लागेल, ते देशाचे पंतप्रधान डॉक्टर नरेंद्रभाई मोदी साहेब, ज्यांनी रामललाला आणून एका मोठ्या बंगल्यात, जगातल्या सगळ्यात मोठ्या बंगल्यात बसवलं. 21व्या शतकातला भारत, 21व्या शतकातला जगद्गुरु भारत, 21व्या शतकातला महागुरु भारत, 21व्या शतकातला महान भारत, ग्रेट भारत, ग्रेट इंडिया, ग्रेट हिंदुस्तान राम मंदिराशिवाय अशक्य आहे. राम मंदिराशिवाय असू शकत नाही. जो देश रामाच्या तत्वाने चालतो, तो रामच जर झोपडीमध्ये असेल तर भारत महागुरु बनू शकत नव्हता. आणि हे त्यांना माहित होतं. म्हणून जीवनाचा उद्देश ठेवला, मी माझ्या परमात्म्याला सगळ्या जगातल्या उंचीच्या बंगल्यात आणि सगळ्या जगात सुंदर असलेल्या बंगल्यात नेऊन बसविल. आणि ते कार्य त्यांनी पूर्ण केलं 11 दिवस उपवास करून. 1 दिवसाचा उपवास सांगितला होता नरेंद्रभाई मोदी साहेबांनी. 11 दिवस निरंकार उपवास धरला. 11 दिवस, 11 दिवस साधना चालू होती. 11 दिवस देशाचा कुठला, या जगात कुठल्या देशाचा असा पंतप्रधान दाखवा. मी काय प्रचाराला आलो नाही कुणाच्या. आतापर्यंत पंतप्रधान झाले 74 वर्षात, 18, 19, 20 काय पंतप्रधान झाले असतील, कुणाला करता आलं नसतं का? पण त्यांच्याकडं बहुमत नव्हतं असंही नाही, भरपूर होतं, करता आलं नसतं का? पण ज्याची साधना होती 35 वर्षाची आणि त्या साधनेतून एकच करायचं होतं की पुन्हा रामचंद्रांचा हा देश
त्या तत्वानं चालणारा हा देश बनवण्यासाठी आयुष्य झिजवलं. त्या पंतप्रधानाची ओळख असावी असं वाटतं का नाही वाटत? प्रत्येकाला वाटतं. त्यांनी आपलं नाव घ्यावं, कुणाला वाटत नाही? त्या भारतातल्या कोणाला वाटत नाही? वाटतं, प्रत्येकाला वाटतं. मोठे आहेत ते, हो, देशाचे पंतप्रधान आहेत ते. अरे एक आदिवासी समाजामध्ये जन्माला येऊन ज्या देशाचा गौरव आहे, देशाची प्रथम नागरिक आहे श्रीमती द्रौपदी मुर्मू, या देशाची राष्ट्रपती आहे, प्रथम नागरिक, तिला मान आहे प्रत्येक प्रथम नागरिकाचा. जगात कुठेही गेली तरी भारतातर्फे प्रथम नागरिक म्हणून मान आहे. त्या द्रौपदी मुर्मूची ओळख असावी असं प्रत्येकाला वाटते, कुणाला वाटत नाही? मला वाटतंय राष्ट्रपतीपेक्षा मोठं जर कोणी असेल या जगात, बोला की. चांगले माणसं आहेत म्हणून चांगल्या माणसांसमोर चांगलं बोललं पाहिजे. राष्ट्रपतीपेक्षा मोठं जर कोणी असेल जगामध्ये, राष्ट्राध्यक्षापेक्षा जर मोठं कोणी असेल, मला असं वाटतं तो देव आहे. देव आहे. देवाची ओळख असावी का नसावी? असावी. झाली आहे का? नाही. रामराज्याची कल्पना निर्माण करणाऱ्या युग राम राज का आ गया, युग राम राज का आ गया, हुई जीत सनातन धर्म की, घर घर भगवा लहरा गया, जागा है अवध का भाग जी, जागा है विजय का राग जी, हुई जीत सनातन धर्म की, घर घर भगवा लहरा गया, अयोध्या 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 मेरे राम, बोलो जय जय श्री राम, बोलो जय जय श्री राम, बोलो जय जय श्री राम. केरवा केरवा, बोलो जय जय श्री राम, बोलो जय जय श्री राम, बोलो जय जय श्री राम, श्री राम. मग अशा माणसाची ओळख नसावी, देवाची ओळख असावी प्रत्येकाला वाटतंय. देव माझ्या घरी यावा प्रत्येकाला वाटतंय, पण देवाची ओळख नाही. सर्वज्ञ आहे तो, कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम शक्ती आहे ज्याच्याकडे. त्या देवाची ओळख कुणाला नको वाटते? काय स्थिर बसले तो माणसं, किती गोड आहेत माणसं. पंपू महाराज, कमाल वाटली मला, काय शांत स्थिर आहेत सगळे. वा. त्या दिवशी परवा तुम्ही कथा केली भागवताची, त्या दिवशी काल्याच्या कीर्तन, काय स्थिरता होती, छान. वारकरी कीर्तन अशीच असावीत. त्या देवाची ओळख असावी असं प्रत्येकाला वाटतं, पण होत नाही. देव मोठा आहे, बरोबर, या जगात देव मोठा आहे. मला असं वाटतं गड्या, ज्या देवाची ओळख आणि त्या देवापर्यंत आम्हाला हाताला धरून नेणारे, पुढं सांगू, ज्या देवाला आपल्या मुठीत बांधून ठेवणारे, ज्या देवाला आपल्या मागे मागे फिरविणारे, ज्या देवाला आपल्या घरी नोकरीच्या गड्यासारखं राबवणारे, जिथे राबतो देव, नको नको ती कामं करून घेणारे आणि करायला लावणारे, आणि देवाला कोंडून ठेवायचं म्हटलं तरीही आपल्या हृदयाच्या कप्प्यात कोंडून ठेवणारे, देवाला जसं फिरविता येईल तसं फिरवणारे, आणि ज्यांच्यामुळे देवाची ओळख आहे, असे अजून देवापेक्षा मोठे कोणीतरी आहेत या जगात. देव मोठा का संत मोठे? बोला की पटपट. संत मोठे, संत मोठे. हे मी नाही सांगत, नामदेवराय हजारो वेळा सांगून गेले, हजारो वेळा. साधू थोर दाना,
साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयुग साधू थोर जाना 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 साधू ऐकताय थोर या शब्दाचा अर्थ आहे मोठे. दादा किती वेळा साधू थोर जाणा साधू थोर जाणा आणि साधू थोर जाणा कलियुगी देवासाठी कधीच इतक्या वेळा कुठल्या संतांनी हा शब्द वापरला नाही. देव थोर आहे पण साधू तीनदा याचा अर्थ 1000 वेळा असू द्या. तीनदा याचा अर्थ 1000 वेळा. लक्ष द्या, कुठलीही गोष्ट चांगला मनुष्य 3 वेळा सांगतो. चांगली माणसं चांगल्या माता माऊल्या कुणालाही सांगताना समजवताना 3दा समजवितात. 3दा, चौथ्यांदा नाहीत समजवित शहाणे लोक. ते तुमचं माझं काम आहे 1000 वेळा सांगणे. आणि या बाया म्हणीत बसत्यात माय सुनेला 56 वेळा सांगितलं, सुनेला 1000 वेळा सांगितलं, ऐकच नाही. एक सांगू, काम व्हायचं असेल तर 3दा सांगूनच होतंय, चौथ्यांदा नाही. 3दा सांगणे म्हणजे 1000 वेळा सांगणे. दादा तुम्ही काय म्हणता, तुला एकदा सांगितलंय, तुला 2दा सांगायलोय हा, आणि हे बघ 3दा सांगितलंय तुला, आता नाही. हा 3दा म्हणजे लाखो वेळा. शास्त्राच्या परिभाषेमध्ये 3दा याचा अर्थ लाखो वेळा. आणि शहाणी माणसं 3दा बोलत असतात, चौथ्यांदा बोलत नाहीत, तोंडाला चिकटपट्टी लावून गप्प बसतात. लोक कितीही म्हणले अहो सांगा की सांगा. अरे 3दा सांगितलंय झालं ना, मग आता कसं होईल त्याचं? आता होई है सोई जो, होई है सोई जो राम रची राखा. आता तो देवच करेल, काय करायचे. शहाणी माणसं चौथ्यांदा बोलत नाहीत आणि चौथ्यांदा सांगत नाहीत, ते शहाणे मूर्ख असतात, ते 1000 वेळा सांगणारे. 3दा सांगून जर ऐकत नसेल, 3दा म्हणजे ऐकायचे तुम्हाला. 3दा आडतीवर गेला असताल कधी तुम्ही, आडतीवर माल घेऊन जाता तुम्ही, आणि माल घेऊन गेल्यानंतर ते पुकारणी करते बघा, ते सगळे आडतवाले एकत्र येतात आणि ते पुकारते असं, सोयाबीन. हसले बाबा सोयाबीन म्हणल्या म्हणजे चढच नाही का. 4501 4501 4502 4503 सोडो. गोविंद गुरुजी शिरसाट अँड कंपनी सोडा. आमचे बो आले गोपाळ, अरे चढणाऱ्याला पुन्हा 10 कडे गेलत एका वर्षी, 7च्या वरीचा. अरे मी 5 न घेतो. ते म्हणते नाही महाराज आम्ही 6 न घेतो. तुम्ही लाख रुपये क्विंटल न बी घेतलं तरी आता नाही का. अरे 1000 वेळा ओरडत होतो की मोठमोठ्यानं, 1000 वेळा नसतंय ओरडत, ते 3दाच ओरडतंय. 3दा म्हणजे शास्त्र सांगतंय 1000 वेळा. 3दा सांगितलं की चौथ्यांदा नाही. कुठली गोष्ट 3दा सांगायची. लक्ष द्या, ऐकणारा असेल तर ऐकतो, समजदार असेल तर समजून घेतो, नाहीतर मग तो मूर्ख असतो. नाही सांगायचं. तेजा इशारती हो तड्डा हो कावरी. तेजा इशारती. दादा म्हणून नामदेवराय बोलतात, 1000 वेळा मी सांगायलो की साधूच या जगात थोर आहेत. या कलियुगामध्ये साधू शिवाय दुसरं कोणी मोठं नाही. पण ते कळतात का आम्हाला? अजून एक गोष्ट सांगू,
तुम्ही म्हणाल देव आणि साधूत असा का फरक केला? स्वभावता, स्वभाव या अवच्छेदकानं देव फक्त साधूंची कामं करतो आणि आपल्या भक्तांचीच कामं करतो आणि त्यांनाच आपल्या जवळ घेतो. लक्ष द्या, लक्ष द्या. जगात जर तुम्ही देवाला मोठं म्हणण्याच्या भानगडीत पडलात तर देव फक्त हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या, संसाराचा त्याग करून सर्वस्व देवापायी ज्यांनी वाहिलंय तशा साधूंना फक्त देव हृदयाशी लावतो आणि आपल्या जवळ ठेवतो, त्यांची कामं करतो, तुमची माझी नाही. फरक हाय. पण तुम्ही चोर असा, तुम्ही डाकू असा, तुम्ही गुंड असा, तुम्ही व्याभिचारी असा, तुम्ही व्यसनी असा, तुम्ही कसेही असा, पण भलतिया भावे जर शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. साधूचा स्वभाव आहे होका दुराचारी, विषयी 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 आसक्त, संत कृपे त्वरित. हा साधूचा स्वभाव आहे, देवाचा नाही. देवाचा भक्ता राखे पाया पाशी आणि दुर्जनाशी. खऱ्या अर्थानं आम्ही भक्त झालोय का नाही अजून माहित नाही, अजून मुमुक्षू तरी आहोत का नाही हेही माहित नाही. ऐकताय? म्हणून आम्हाला साधूची गरज आहे, आम्हाला संतांची गरज आहे. का? आमच्या सारख्यांना जवळ करणारे जगामध्ये दुसरं कोणी नाही, फक्त साधू आहेत. गरज आहे. मग कळतात का? कळले साधू कधी? बोला की पंपू महाराज, जगाला साधू कधी कळले नाहीत आतापर्यंत. कळतील की नाही मी नाही सांगू शकत. हयात असेपर्यंत साधू जगाला कळले. कारण त्याचं कारण एक आहे, साधू मध्ये एक अवगुण देवाने मुद्दाम म्हणून ठेवलेला असतो. फार गोड चिंतन आहे. साधू मध्ये एक अवगुण ठेवलेला असतो देवाने. का? त्याचं उत्तर तुम्हाला देतो. एखाद्या माता माऊलीला गोड वर्ष दीड वर्षाचं 6 महिन्याचं लेकरू गोड आहे, गोर गुमट आहे, छान आहे, नाकडोळे, ती त्याला खूप सुंदर स्नान घालते, आंघोळ घालते, सजवते, गंध पावडर करते आणि शेवटी काजळाचा टिकला त्याच्या गालाला लावते, हनुवटीला. का बाबा? काळ चांगलं आहे का तोंडाला लावणं? तोंडाला काळ लावणं चांगलं आहे का? तिचं लेकरू तिच्यासाठी 100% 100% चांगलं आहे, मग काळ लावायची काय गरज आहे? बोला की. लागू नये तसं माझ्या संतांना दृष्ट लागू नये म्हणून देव एक तरी अवगुण ठेवतो. आणि मग संत तुमच्या माझ्यातच राहणारे, पण या जगासमोर ते काळ आहे का नाही, दृष्ट लागू नये म्हणून आहे का नाही, तेवढाच अवगुण घेऊन लोकांच्या समोर तो अवगुण मांडितात. संत आपले एवढं पाप, एवढा अवगुण छोटासा जगासमोर मांडतात म्हणून लोकांना ते संत आहेत असं दिसतच नाही. संत नवते जगा मानसाच्या सारिखे, संत नवते जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा समुद्र नदी नळे पैका, समुद्र नदी नळे पैका, नयनिका पाषाण म्हणून आलिका, संत नवते जगा मानसाच्या सारिखे, संत नवते जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. नवती जगा मानसाच्या पोरांनो फरक एवढाच आहे, आपण केलेलं चांगलं काम आपण माईक लावून सांगतो.
हो, 20 रुपये 50 रुपये जर काही एखाद्या कार्यक्रमाला दिले असतील तर तीनदा सांगणाऱ्याला म्हणतो, हे माझं नाव जरा हळू झालंय, मोठ्यानं सांग. हा फरक आहे आपल्यात आणि संतात. संत हिमालय एवढं पुण्य करतात पण खड्डा खोदून गाडून टाकतात. त्या पुण्याला वर येऊच देत नाहीत, कोणासमोर मांडित नाहीत. आणि तुम्ही आम्ही एवढं पुण्य करतो, जगाला ओरडून सांगतो. इथं अहमदपूरला परवा तुमचं कीर्तन करून गेलो होतो गुरुजी. ते फॅन जसा फिरायला तसा फॅन फिरता होता चालू. आणि मी नेमकं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे अभंग घेतला होता. पुण्य 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 कशाला म्हणायचं. दान धर्म करणे, देणगी देणे सांगत असताना ते एक माणूस म्हणला, ए ते फॅन बंद कर. खाली बसलं होतं, त्याला म्हणाले फॅन बंद कर, ते फॅन बंद कर. माझ्या डोक्यावर लावलेला होता. इथली माणसं चांगले आहेत. हो, मी म्हणलं अरे गरमी किती व्हायल्या. दुपारी तिथं कीर्तनात म्हणलं ओला झालोय, गरमी किती व्हायल्या, तू फॅन कशाला बंद करायला सांगालास बाबा. त्यानं सांगितलं, महाराज मी दिलाय फॅन, मी दिलाय फॅन, मी मग तू दिला असलास बरं झालं, उपकार झाला तुझा, मग आता बंद कशाला करतोयस, बंद करायला का सांगतोय. ते म्हणला त्याच्यावर नाव आहे माझं आणि तुम्ही विषय काढलाय दान धर्माचा म्हणून हे दान दिलेलं आहे म्हणला. मी म्हणलं मग तू दिलायस तर मग बरं झालं की दिलायस. नाही म्हणला, लोकायला दिसणं झालंय ते नाव फिरताना. ते बंद झाल्याशिवाय नाव दिसत नाही म्हणला, म्हणून बंद कर म्हणालो त्याला. एकदा नाव वाचा म्हणला. आपण आणि संत हिमालय एवढं पुण्य आहे ज्या संतांचं, पण ते गाडून टाकतात आणि आपण आपलं पाप गाडून टाकतो, पुण्य वर आणतो. फरक आहे म्हणून संत कळत नाही. भलेही असंतांना संत म्हणतो आपण, असंतांना संत म्हणतो, पण संतांना कधी संत म्हणत नाही. आतापर्यंत जेवढे संत या जगतामध्ये आले, प्रत्येकाला ज्या खऱ्या संतांना त्रासच केला, लोकांनी त्रासच झाला. ते गेल्यानंतर मात्र मग लोक रडायला लागले. ही रीत आहे, ही रीत आहे जगाची. कबीरजी म्हणतायत एका पदामध्ये, निंदिती हे लोक सारे, विसरत्यांचे बोलणे, या जगाची रीत आहे निंदने मग वंदने. लोक निंदा करतात, पुन्हा वंदन करतात. ते सिंधुताई सपकाळ म्हणून गेल्या, माई म्हणून गेल्या त्या बिचाऱ्या. त्या म्हणायच्या, अरे बाबा हा महाराष्ट्र आहे रे, हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात मोठं होणं इतकं सोपं नाही बाबा. महाराष्ट्रात मोठं व्हायचं नावच आहे महाराष्ट्र. बाकीचे राष्ट्र आहेत पण हे महाराष्ट्र आहेत. हो, इथं मोठं होण्यासाठी मरावं लागतं रे बाबा, मोठं होण्यासाठी मरावं लागतं. मरेपर्यंत चांगलं वागावं लागतं, मरेपर्यंत. तेव्हा मेल्यास लोक चांगलं म्हणतात आणि समाध्या बांधतात. हा महाराष्ट्र आहे. ऐकताय? नाहीत कळत संत. का? त्याचं एक कारण आहे. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपन मिरवी, जगा माझी वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, परी महिमे वेडवे माझी दडे, महिमे भेने. वेड्यासारखं राहतात. का माणसांना कळत नाहीत. काय माणसांना काय कळायचे गुरुजी. आता हे बघा, रोज कीर्तन करायला, रोज कथा. होय बुवा, काय कळतंय आपल्याला, काय कळतंय. हा, मी बोललो वाटते त्या दिवशी. एका ताटात आम्ही 25 वर्ष एका ताटात जेवलो, एका रूम मध्ये राहिलो 25 वर्ष. हो, सगळं गाव म्हणून लागलं मला, महाराज खरं आज आमच्या गावाचा आदर्श तुम्ही आहेत. विचारा की जाऊन माझ्या गावात, महाराज गाव आदर्श बनवायचा असेल तर तुम्ही या. सगळ्यांचं म्हणणं आहे. उगं 4-2 सोडले तर, 4-2 लोक सोडले तर गावातल्या अख्ख्या गावाचं म्हणणं आहे, तुम्ही एकदा गुरुकुल स्थापन करा, विद्यार्थ्यांना संस्कार करा, हे गाव तुमच्या हातात घ्या.
सगळे लोक माझ्याकडे येऊन म्हणत होते म्हणून आपलं गेलो गुरुजी. हो, तर मला वाटलं सगळं गाव आपल्याला सांगायला तुमच्या मनावर छान करा. महाराज ते माझा फॉर्म भरला निवडणुकीचा, ज्याच्या ताटात 25 वर्ष जेवलो होतो, गावात दुसरं कोणीच विरोधात गेलं नाही, त्यानं माझ्या विरोधात फॉर्म भरला. काय सांगायचे मला, 25 वर्ष एका ताटात जेवणाऱ्या माणसानं जर माझ्या विरोधात फॉर्म भरला असेल तर काय कळलं मला. 25 वर्ष सोबत राहणारा माणूस कळला नाही मला, मग कळतंय काय मला. ऐकताय माझ्या माता भगिनीनो. काय कळे जनांतरीचे वा, तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगा. पांडुरंगा क्या आणि काय कळे जगा. ते मी सांगितलं वाटते त्या दिवशी गुरुजींच्या गावात कोष्टगावच्या सप्त्या उदगीरला कथा करून आलो, आणि येत असताना इकडचे परभणीचे लोक आले होते. मी सांगतो प्रत्येक गावात या बरं का, घरी या, वैद्यनाथ प्रभूचं दर्शनही होईल, तिथे मी राहतो, या बरं का, आमंत्रण देतो मी प्रत्येक, तुम्हालाही द्यायलो बाबा या. हो, येत जाते. परभणीच्या पलीकडचे ब्राह्मण गावचे लोक, त्यांना या म्हणलेलं होतं, आले ते आले. महाराज म्हणले लय भुका लागल्या, आता आम्ही आलोत, हे वारकरी आहेत सोबत, दर्शन झालंय म्हणले, पण लय भुका लागल्यात, काहीतरी आपलं पिठलं भाकर खावा तुमच्याकडं म्हणून फोन केला. मी म्हणलं आलोय, परळीच्या जवळ आलो, फोन करतो घरी, जा म्हणलं, नंबर देतो तुम्हाला. घरी गेले ते, लक्ष द्यावर, शोधित शोधित घरी गेले, घरी फोन केला, बसले बिचारे जाऊन, हातपाय धुतले. मग मी इकडून फोन केला, घरी आलेत का पाहुणे असे असे, म्हणजे आलेत घरचे मंडळी. हो, मी म्हणलं मग छान भाजी करा, भाकरी करा, भाजी भाकरी लवकर करून त्यांना जेवण करायचे थोडं थोडं. बायको पहिल्या शब्दात म्हणली, तू बोंबलं थिंडाला 7-7 दिवस तिकडं, इथं कुण अहो, जिच्यासाठी रात्रंदिवस ही बेजारीन फिरतोय, लेकरन बायकोसाठीच की, कुणासाठी नाही तर. हो, आणि तिनं असं म्हणावं, म्हणलं ठीक आहे, आता लोक तर आलेले आहेत. हो, किती खदखदून हसू यायले तुम्हाला. अहो, मी म्हणलं भाजीला काही नाही ना, मी घेऊन येतो, लगेच घेऊन येतो, भाकरी होऊ द्या तोपर्यंत. आलोच मी, अर्ध्या तासात आलो म्हणलं, जवळ नंजाजवळ. मी म्हणलं आलोच. गेलो बस स्टँड पाशी, गाडी उभा केली, थोडं त्या रोडला भाजीपाला असतो, त्यांना ते म्हातारी होती कडीलाच बसलेली, तिला म्हणलं माय मला पटकन 1-1.5 किलो वांगे द्या बरं, चांगले दिसाले तुमच्याजवळ वांगे. असेच गाडीतूनच पाहिले. ती म्हणली महाराज तुम्ही माय डाबीची आहे म्हणली. मी त्या दिवशी हो का म्हाताऱ्या माणसाला कोणी येऊ दिलं नाही मध्ये, दर्शन झालं नाही, बरं झालं आलात माय देव होऊन. पाया पडली, पिशवीत वांगे भरली तिनं, बघ भरपूर भरली अशी एवढी. तिथे तुम्ही काही देणार नाहीत का, आता मी जरा आलो तर तुम्ही देणार नाहीत. तिनं अर्धी पिशवी तिजवळ होते तेवढे दिले. मला जायचे म्हणली महाराज घरला, आता जाऊ द्या, गिजा घेऊन 3-3.5 किलो वांगे सगळेच भरले, गाडीत ठेवते. माय म्हणली माझीच पिशवी घेऊन जा महाराज, आज पुण्याचं काम झालं म्हणली माझ्या हातून, घेऊन जा. दिली म्हातारीनं, घेऊन गेलो घरी, दिले वांगे. बसलो असं दरवाजाच्या कडीला. तेवढ्या 2 मिनिटात बायकोनं आवाज दिला पोराला. सांगू नये आता घरच्या गोष्टी, पण अभंग आहे तसा म्हणून आता बोलावं लागले. अभंगातच आलंय त्याच्यामुळं आता हे सांगावं लागले. आणि तुम्ही माझे म्हणजे फार प्रेम करणारे आहेत माझ्यावर. हो, माझ्या सगळ्या या माता माऊली, सगळे बांधव खूप प्रेमानं मला वागवता, म्हणून आपलं हे ते बायकोनं हाक दिली, भैया इकडे ये रे. ते आलं की पोरग. काय ग म्हणला आई मम्मी. ती म्हणली तुझा बाप लय मोठमोठे कीर्तन करतय. ते म्हणाले पोरग काय तुला काय सरकलीस पागलायस काय, मी अभ्यास करायलोय तू असं काय बोल. नाही टीव्हीवर कीर्तन करतोय तुझा बाप. बरोबर, ते बोलण्याच्या तोरा. हा, आणि कथा करतोय लय मोठमोठ्या पेंडॉल मध्ये, लय मोठमोठ्या माईक सिस्टीम. आणि मग ते मला माझा काय संबंध आहे, मला काय सांगायलीस. काय नाही म्हणली, तुझ्या बापाला एक वांग तरी कळतंय का. ती म्हणाली मला ऐकू आलं. तुम्हाला नाही कळलं अजून, नाही कळलं. तुझ्या बापाला याच्यातलं काय कळतंय का एवढं तरी, एवढा लोकांच्या समोर सांगतो मोठमोठ्यानं. पोरग म्हणलं काय म्हणालीस तू, काय नाही. मी गेलो म्हणलं जरा हळू. ती म्हणली मालक तुम्ही आणलेल्या एकाही वांग्यात धड वांग नाही, एक वांग नाही, प्रत्येकात आळी आहे, प्रत्येक किडलेला आहे, कशी भाजी करू. का सांगितलं. भक्त दुर्गा
तुकोबारायांना विचारलं, महाराज आम्हाला माणसं कळत नाहीत, आम्हाला भाजीपाला कळत नाही. हे मी माझं नाही सांगितलं, तुमचंच सांगाल. बसलेल्यापैकी एकानं तरी सांगावं. तुम्ही सांगा मला की तुमची बायको तुम्हाला सगळं कळते. तुम्ही म्हणतात महाराज तुम्हाला लय कळतंय, पण माझी बायको म्हणते तुला काहीच कळत नाही मला. दादा तुमचं कसं आहे? तसंच आहे सगळं. तसंच आहे. वा, काय इमानदार माणसं आहे तू. किती अहो, त्या सामतच्या दुकानात गेलो मी परळीला, एवढ्या साड्या पडल्या. मी म्हणलं 5 वाजलेत, मला जायचंय दूर. आता बाई घे की साडी. एक साडी घ्यायची आणि 250-300 साड्या पडल्या. ढीक सगळा ढीक. मी गडबड करू. दुपारी 2ला दुकानात शिरलेले, 2ला गेलेले, 5 वाजलेत. मी म्हणलं मला जायचंय पुढे कीर्तनाला, आता आवरा की. एवढ्या साड्या सगळ्या कंपन्याच्या साड्या टाकल्यात. ते म्हणली नाही, हिची लेस जरा चांगली असते अशी थोडी चमकी, तर मला ती आवडली असती म्हणली. पण त्या दुकानदाराला म्हणाले होय ह्याची लेस दुसरी टाकून मिळत नाही का? ते म्हणला कंपनीला ऑर्डर द्यावं लागेल ताई. आता त्यानं 250 ते 300 कंपन्याच्या साड्या टाकल्यात समोर. मी बुजत आलो इतका त्या साड्याच्या ढिगात. आणि मी तसं म्हणलं आता उठा की चला, म्हणलं घ्या एकूण. ती म्हणली तुम्हाला काही कळत नाही म्हणून मी नग म्हणू लागली म्हणली तुम्हाला दुकान देऊन. प्रत्येकाचीच बायको म्हणते. भाजीपाल्याची पिशवी आणली तर बायका म्हणतात काय बायडे तुझ्या बापाला काही कळतच नाही, पण आता काय करा. भाजी मेथीची आणि जोडी कळत नाही. असू द्या, संत कधी कळतील. ऐकताय? मग तुकोबारायांकडे साधक गेले. आम्हाला त्या संतांची गरज आहे तुकोबाराय. आम्हाला देवाची सर्व सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी आम्हाला संतांशिवाय पर्याय नाही. आम्हाला संतांची गरज आहे. आम्हाला साधू कळावेत, आम्हाला संत कळावेत. मग श्री संतांची माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत. आम्ही दंडवत घालू, पण आम्हाला संत कळले नाहीत. आम्हाला संत कळावेत असं वाटतंय. कुणाला संत म्हणावं आम्ही? मग तुकोबाराय बोलायला लागले आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणातून. जयकार गाजले गाजले गाजले, जयकार गाजले गाजले गाजले, जयकार गाजले गाजले गाजले, असे प्रमाण होईना तो आज अलीकडं. याला प्रमाण म्हणतात, ह्याला प्रमाण देणं म्हणतात. आता वेळ नाही म्हणून डबल चाल लावली नाही फक्त, नाही तर याला प्रमाण देणं म्हणतात. गोड गोड अभंग काय आहे, त्याच्यातले शब्द काय. प्रातस्मरणीय अभिषेकीजी बुवा म्हणायची, तुम्ही जो अभंग घेतला त्या अभंगाचे शब्द त्याच्यात दिसले. त्यांनी एक अभंग घेतला होता आणि ते शिष्यांना कार्यक्रमात सांगत होते. गुरुजी चालू कार्यक्रमात अजित कडकडेंना सांगत होते, परळीला आले होते तेव्हा ते सांगत होते की अबीर गुलाल उधळीत रंग. तर अबीर आणि गुलाल त्या गाण्यातून उधळलेला दिसला पाहिजे, त्याला गायन म्हणतात.
त्याला गाणं म्हणतात. अभंगाचे शब्द असे गावेत. वा. कोण साधू? कोणाला म्हणायचं साधू? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. आता रंजले आणि गांजले, जे रंजलेले आहेत आणि गांजलेले आहेत. 2000 वर्षापूर्वी, ऐका, 2000 वर्षापूर्वी एक महान राजा या देशाला मिळाला. चक्रवर्ती सम्राट राजा होता. राजा विक्रमादित्याचा भाऊ, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं, विक्रमादित्यापेक्षा चाणाक्ष, हुशार. त्याचं नाव होतं राजा भृत्रहरिनाथ. राजा भृत्रहरी. शिकलेली माणसं आहेत म्हणून शिकलेलंच ठेवायलो. एवढा संपन्न राजा, गुणवान राजा, हुशार राजा, प्रजा हितदक्ष राजा. पण त्या राजाला एक गोष्ट थोडीशी खटकायची. असे साधू, असे संत, असे भक्त जर त्याच्या राजवाड्यासमोरून जात असतील हिमालयाकडे, उज्जैनचा राजा होता तो, उज्जैन, आणि जात असतील तर त्याला खटकायचं. का लेकरं बाळ सोडून, का संसार सोडून हे लोक हिमालयात भटकत असतील? आणि तो आलेल्या साधूला म्हणायचा, अरे लेकरा बाळात राहा, संसार करा, मजा घ्या, बायका पोरं बघा, काय फिरता हिमालयात जाऊन आणि काय भगवं घालता रे? आलेल्या साधूला म्हणायचा, साधूचा अवमान करायचा. एके दिवशी एक धीर गंभीर फक्कड महात्मा, फक्कड साधू, धीर गंभीर साधू तिथून जात असताना राजा एकदा असाच म्हणाला. साधू पुढे गेले. दुसऱ्या साधूंनी सांगितलं, हा राजा असाच बोलतो, राजा चांगला आहे, सगळे गुण त्याच्यात. साधूला वाईट वाटलं. आला लाईट. छान. नाही काही अडचण नाही. बर, एवढ्या लवकर 11 वाजलेत दादा? नाही, ते होऊन गेलं आता. ते होय 11 वाजले. काय आहे, जिथं जिथं सुरामध्ये, अगदी स्वरामध्ये गाणं, सुरात कीर्तन होतं, तिथं खरंच वेळ पुरत नाही हो. नाही, कधीच पुरत नाही हो, कधीच. जाये ते न कळे केव्हा रजनी दिवस. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि गुरुजींच्या गावात 11:30 वाजून गेले होते तरी लोक म्हणायचे अजून अर्धा तास करा. हो, स्वरात असावं. काय स्थिरता आहे महाराज, याला सप्ता म्हणावं. हा, ऐका. पुन्हा साधू परत आले. दुसरे भक्त म्हणाले, हा राजा असाच बोलतो, एवढाच गुण वाईट आहे राजाचा. पुन्हा साधू आले, फक्कड महात्मा. आणि साधू आल्याबरोबर म्हणला, अरे काय फिरता रे, तोंड घेऊन तीनदा इथूनच जाता, घरदार संसार बघा, मजा करायची बघा, संसारातली आनंद मजा सोडून तुम्ही काय फिरताय जंगलामध्ये बोंबलत, असं म्हणलं ना साधूला. साधू गरकन वळले मागे. ले, या देशाला या राजाची गरज आहे, गरज आहे, पण ह्याला व्यवस्थित मार्ग दाखवला पाहिजे. एवढ्या विद्वान राजाची खरंच गरज आहे. राजा आहे, राजा हे देवाचं रूप असतं. थोडं बायको लेकरात जरा रंगलाय, लक्ष द्या, रंगलाय, याचा रंग थोडा उडवला पाहिजे. आता साधू गरकन फिरले मागे, झुळीत हात घातला आपल्या. एक फळ होतं, आंबा. आंबा, आणि ते आंबा त्या राजाच्या हातात देत साधू म्हणाले, 12 वर्ष मी नुसती फळं खाऊन, फक्त फळावर आणि कंदमुळावर तपश्चर्या केली हिमालयात जाऊन, आणि त्याचं फळ म्हणून परमेश्वरानं मला हे फळ दिले. कशाचं फळ आहे, कसलं फळ आहे? राजा, मी खोटं नाही बोलणार तुला, नाहीतर मला फाशीला दे. हे फळ जो खाईल तो अमर होणार, अमर, तो मरणार नाही. आणि मला परमात्म्यानं दिलंय, मी कशाला अमर होऊ राजा, मला मुक्त व्हायचंय, मला अमरत्व नको. तुझ्यासारखा राजा या देशाला मिळाला पाहिजे, तुझी गरज आहे या देशाला. फार विद्वान आहेस, हुशार आहेत, प्रजाहित दक्ष आहेस, फळ खा, अमर होशील, गरज आहे तुझी. राजानं हातात फळ घेतलं. लोकांना असंच वाटतंय, ह्या महाराज लोकांनी जाऊन कुठंतरी तपश्चर्या करावी आणि आम्ही गेलोत की आम्हाला आशीर्वाद द्यावा. जा बेटा, तेरा कल्याण होगा. काही महाराज लोक तर असे होते, असा आशीर्वाद दिल्याबरोबर असं केलं की इथून साखळी पडायची सोन्याची. हो, हा, त्याच्या अंगावर भक्ताच्या, ते भक्त म्हणायचा वा, मग कोट्यावधी रुपये भक्त द्यायचा गुरूंना. या देशात आहेत. आता वीरेंद्र आहे. हो,
तसंच झालं महाराज. तो आंबा घेतला. कुणालाही वाटतंय साधू संतांनी तपश्चर्या करावी ना, आयतं फळ आम्हाला आमच्या घाणेरड्या संसाराला आणून द्यावं, ही लोकांची अपेक्षा असते. ऐकताय, ते साधून फळ दिलं. राजा विचार करत होता. राजा प्रजेच्या हितामध्ये रात्रंदिवस दक्ष असणारा राजा, प्रजेची चिंता करणारा राजा. पण राजाच्या चित्तामध्ये एक गोष्ट होती. रामभाऊ, रामभाऊ कुठं बघालेत की काय की फळ. शुद्धू भाऊ, संग्राम भाऊ इकडे बघा, हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. अहो, राजाच्या चित्तात फक्त बायको होती. एवढी विश्वसुंदरी होती त्याची बायको. जगात कोणी सुंदर नसेल इतकी सुंदर होती त्या काळामध्ये. आणि राजाच्या चित्तामध्ये तिची बायको होती सारखी. रात्रंदिवस राजा तिचं चिंतन करीत होता. पण राजाला वेळ मिळत नव्हता त्या बायकोजवळ बसायला. लक्ष द्या. राजा गेला. म्हणला मी अमर होऊन काय करू. बायकोच्या हातात आंबा दिला आणि म्हणला माझा जीव की प्राण तू आहेस. मी प्राणही तुझ्यासाठी देऊ शकतो. तुझं चिंतन माझ्या डोक्यात सतत असतं. हे फळ खा, तू अमर होशील. तू अमर झालीस, मला कशाची चिंता नाही. बायकोला फळ दिलं. पण 20 वर्ष झालं होतं लग्नाला. त्या बायकोजवळ बसायला राजाला वेळ नव्हता. आजही काही माणसं आहेत महाराज, रात्रंदिवस कमाई 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 आणि कमाई. रात्रंदिवस लोकांसाठी वेळ. मग राजकारण असेल, समाजकारण असेल, घरच्या लेकरांना आणि बायकोला द्यायला त्यांच्याकडे 1 मिनिट नाही. पैशाच्या थप्प्या आहेत. लक्ष द्या माझ्या गोष्टीवर. थप्प्याचे थप्पे आहेत पैशाच्या. पण लेकराजवळ बसायला 10 मिनिट वेळ नाही, बायकोजवळ बसायला 10 मिनिट वेळ नाही, आणि तिच्याशी चांगली चर्चा, गोड चर्चा करायला वेळ नाही. नाही, अजिबात नाही. त्याला वेळच उरत नाही. व्यसनातून आणि लोकातून व्यसनाधीन झाल्या ह्या पिढ्या. आजच्या तरुण पिढ्या व्यसनाधीन झाल्या, बरबटून गेल्या व्यसनामध्ये. एक तर मोबाईलचं व्यसन फार मोठ्या प्रमाणावर, दुसरं गुटखा, मटका, दारू, ह्या व्यसनात बरबटून गेलेत पोरं. या देशाचं भविष्य उज्ज्वल नाही. नाही नाही नाही. हो, काल परवा एक रिपोर्ट आलाय. त्या रिपोर्टमध्ये सांगितलंय आत्ताची तरुण पिढी सध्या 20% मुलांना हो त्या व्यसनामुळे मुलं बाळ सुद्धा होणार नाहीत. इतके व्यसनाच्या आहारी गेले तरुण पिढी. आणि आत्महत्या करते. 20% मुलं आत्महत्या करायला त्या देशात. काय बोलताय? 20% तरुण मुलं आत्महत्या करायलेत. का? व्यसनासाठी पैसा मिळत नाही, जुगारासाठी पैसा मिळत नाही, आणि खर्चासाठी पैसा मिळत नाही. घराघरात कलह आहेत. असो, व्यसनापासून थोडं दूर या बाबांनो, गरज आहे त्याची. आणि राजाला वेळ मिळत नव्हता. ती राणी मनात म्हणाली, अरे काय उपयोग या राजाचा. माझ्या बापाकडे काय कमी संपत्ती होती, माझा बापही राजा होता. आणि तिनं ते 20 वर्षामध्ये बरेच दिवस वाट पाहिली, पण नाही. आणि नंतर तिचं प्रेम बसलं त्या राजवाड्यामध्ये. राजाच्या घोड्याचा खरारा करणारा, घोड्याची सेवा करणारा एक सेवक होता. त्याच्यावर राणीचं प्रेम, आणि राणी बळजबरीनं त्याच्यावर प्रेम करायची. काय जग आहे. रंगले सांगायलो, रंगले. ती त्याच्या प्रेमात रंगून गेली. तो घोडेवाला होता, त्यालाही 2 लेकरं होते, पण तो म्हणायचा आता नाविलाज आहे, मला नोकरी करावी लागेल, म्हणून बळबळ राणी प्रेम करते, मला स्वीकार करावा लागेल. पण त्याचं प्रेम किती विचित्र आहे जग. त्याचं प्रेम, त्या घोड्याचा खरारा करणाऱ्याचं प्रेम, त्याच राजाच्या राजवाड्यामध्ये भांडे घासणारनी बाई होती, भांडे घासणारणीवर त्याचं प्रेम होतं. ही सत्य घडलेली घटना आहे, ही काही जोडलेली नाही. आणि त्याचं म्हणजे त्या ग्रंथ आहे त्याचा एक. त्याचं प्रेम तिच्यावर. त्या राणीनं आंबा उचलला, माझा प्रियकर जगला पाहिजे, अमर झाला पाहिजे. उचलला आंबा आणि त्याला दिला. आबा, समाजामध्ये या गोष्टी फार चालल्यात. हो. आणि तो आंबा उचलला आणि दिला. ते घोड्याचा खरारा करणारा म्हणला, मी दबावापोटी प्रेम करतोय राणीच्या, माझी नोकरी टिकावी म्हणून प्रेम करतोय. उचलला आंबा म्हणला, माझं खरं प्रेम तिच्यावर आहे. मला एक म्हणायचं इकडे गुरुजी, घरात एवढी पतिव्रता स्त्री, घरात एवढी चांगली बायको असताना माणसाचं प्रेम तिथं व्हावं. अवघड आहे. झालं, असू द्या. ती इमानदार होती. ती भांडे घासणारी बाई इमानदार होती. त्या भांडे घासणाऱ्या बाईने ते फळ घेतलं. त्याला विचारलं, खरं आहे काय? 100% खरं आहे म्हणलं. लय मोठ्या साधूनं दिलेलं फळ आहे. तिनं घेतलं. म्हणली,
मी काय अमर होऊन काय रोज भांडीच घाशीत बसू का? जन्मच्या जन्म उठली न पेक्षा माझा राजा किती विद्वान आहे. माझ्या राजाची या जगाला गरज आहे, या देशाला गरज आहे. माझा राजा अमर झाला पाहिजे. इमानदार बाईन राजाकडे गेली म्हणली, महाराज अमर होण्याचं हे फळ आहे, तुम्ही खा, तुमची गरज आहे देशाला महाराज. मी खाऊन काय करू? त्यानं पाहिलं फळ तर तेच दिसायलंय म्हणलं. तिला विचारलं, हे फळ तुझ्याकडे कुठून आलं? ती म्हणे मला माहित नाही. तो असा म्हणला की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हे फळ खाणं अमर होशील. बोलिवलं त्या घोड्याच्या खरारा करणार. त्याला विचारलं फळ कुठून आलं? राजा म्हणला, हे बघा तुम्हाला कळू नये कळलंय म्हणला, मी दबावापोटी हो हो म्हणतोय. राणी माझ्यावर प्रेम करते, माझं प्रेम राणीवर नाही. राजा चक्कर आली, राजाला चक्करच यायला लागली. हो, राजानं पाणी मागितलं, बाटलीवर पाणी पिलं. राणीला बोलवा म्हणला. आली बाबा राणी. त्या आंब्याचा दिसला प्रयोग, हे घोड्याचा खरारा सगळे समोर दिसले आणि विचारलं, राणी साहेब तुम्ही याला फळ दिलं, हे मी दिलेलं? हो महाराज, कळू नाही ती गोष्ट तुम्हाला कळली. 20 वर्ष तुमच्या प्रतीक्षेत होते, पण 20 वर्षात तुम्हाला मला द्यायला कधी वेळ मिळाला नाही. मला गोड बोलायला कधी 4 शब्द बोलायला, माझ्याजवळ बसायला तुम्हाला वेळ नव्हता. माझ्या बापाच्या घरी बी लई संपत्ती होती, माझा बाप राजा होता, याच्यासाठी मला तुमच्या पदरात बांधलं नव्हतं, तुमच्याकडे वेळ नव्हता. म्हणून मी माझं प्रेम तुमच्यावर 20 वर्षात कधीच नव्हतं आणि मी तुमच्यावर प्रेम केलं सुद्धा नाही कधी. राजा चक्कर येऊन धाडकन खाली आपटला, पडला. पाणी मारलं, राजाला उठवलं. राजा उठणे, तो मुकुट हातात पडलेला मुकुट उचलणे, विक्रमादित्याला बोलवणे आणि तो मुकुट त्याच्या डोक्यावर बसवणे, विक्रमादित्याला नेऊन गादीवर बसवणे, भगवे वस्त्र परिधान करणे, कपाळाला इबीत ओढणे आणि राजानं तिथून निघणे. निघता महाद्वारात उभारून राजा म्हणायला लागला, कमाल आहे या जगाची, कमाल आहे. अरे रात्रंदिवस जिच्या चिंतनाशिवाय 1 मिनिट वाया गेला नाही. रात्रंदिवस या चित्तामध्ये जिचं चिंतन केलं, कधी देवाचं चिंतन केलं नाही, साधूचं चिंतन केलं नाही, म्हणजे बायकोचं चिंतन केलं, ती बायको जर दुसऱ्यावर प्रेम करत असेल तर धिक्कार आहे त्या बायकोचा, धिक्कार आहे या जगातल्या लोकांचा. आणि राणी त्याच्यावर प्रेम करते, ह्या त्या घोड्याच्या नोकराला कळलं नाही, त्याचा सुद्धा धिक्कार आहे. घोड्याचा नोकरी करणारा, खरारा करणारा, त्या भांडे घासणाऱ्यांवर प्रेम करतो, हे तिला कळू नये, तिचा अधिकार आहे. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा, वस्तूचा, सगळ्या गोष्टींचा धिक्कार आहे. तो राजा म्हणाला, याम चिंतयामी सततम सा मयी सा विरक्ता. अरे जिचं मी रात्रंदिवस चिंतन करतो ती माझ्यात विरक्त होती. कमाल आहे, कमाल आहे, एवढं चिंतन करत होतो. राजा शेवटी जाता जाता म्हणाला, या राजवाड्याचा धिक्कार, या लोकांचा धिक्कार, त्या राणीचा धिक्कार, या सगळ्या जगाचा धिक्कार. धिक्कार फक्त साधून आज मला जाग केलंय. साधूनं मला जर आपलं मानलं नसतं तर मी आंधळा होऊन असाच आयुष्य घालवलं असतं. म्हणून राजा म्हणाला, धिक्तंच मदनंच इमांच मांच. या जगातल्या प्रत्येक वस्तूचा धिक्कार आहे. या वस्तू कधीच आपल्या नाहीत. प्रेम करायचं असेल तर साधूवर करा, देवावर करा. रंजली आता गांजली, अशा रंजलेल्यांना सुद्धा साधू आपलं म्हणतात, जवळ करतात. राजाला मार्ग दाखवला साधूंनी, जाग केलं जीवनामध्ये आणि गांजली. दादा 3 जून 1952 श्री संत भगवान बाबांवर सध्या ग्रंथ लिहायला हातात घेतलाय मी. 2 वर्षे लागेल त्या ग्रंथाला आपल्या हातात पडायला, 2 वर्षे लागेल. पण पूर्ण त्या गावात जाऊन माहिती मिळवून चालू आहे काम माझं, वेळ लागेल थोडा. छान ग्रंथ तयार संतांच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने करणार आहे. 2-2.5 वर्षे लागू द्या. आणि त्याच्यानंतर एक काम करणार आहे, म्हणजे क्रांतिकारी संत श्री संत भगवान बाबांचा एक ग्रंथ आणि क्रांतिकारी विचारवंत राजकारणी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, असे 2 माझा मानस आहे माझ्या आयुष्यामध्ये. हे 2 कामं करायची. 3 जून 1952 भगवान बाबा दौऱ्यावर असायचे. दरवर्षी 2 प्रांताचा दौरा करायचे. कधी कर्नाटकचा दौरा, कधी मध्य प्रदेशचा दौरा, कधी तेलंगणाचा दौरा, कधी वऱ्हाडाचा दौरा, कधी पश्चिम महाराष्ट्राचा. तर विदर्भाच्या दौऱ्यावरून बाबा परतत होते आणि जालना जिल्ह्यापर्यंत आले होते. जालना जिल्ह्यामध्ये घनसांगवी तालुक्यामध्ये, मी सांगून गेलोय बऱ्याच वेळा, घनसांगवी तालुक्यामध्ये एक गाव आहे पिंपरखेड नावाचं. त्या पिंपरखेड नावाच्या गावी बाबा पोहोचले. बाबांचा मुक्काम पडला. गांजली
त्रस्त असलेले, दुःखी असलेले, तप्त असलेले, जगानं सोडून टाकून दिलेले, वेडे म्हणलेले. मंदिर नव्हतं. गोविंद गुरुजी त्या ओट्यावरच व्यवस्था बाबांची केली लोकांनी. बाबा घरी नव्हते जात. ओट्यावर व्यवस्था केली, गादी टाकली, मस्त गालीचा टाकला, त्याच्यावर बेडशीट टाकलं, बाबांना बसवलं. सगळे लोक दर्शनाला येत आहेत. 4 गावला बातमी कळली. भंडाऱ्याचा कार्यक्रम गावातल्या लोकांनी, मस्त अन्नदानाचा कार्यक्रमही आयोजित केला. दुपारी 12 वाजले आणि त्याच पिंपरखेड गावामध्ये एक 23-24 वर्षाची तरुणी, भेटून आलोय मी तिथं. 23-24 वर्षाची तरुण मुलगी, माझी बहीण, आणि त्या बहिणीच्या डोक्यावर झाला होता परिणाम. तिला लागलं होतं वेड. कशाचं वेड होतं तुम्ही म्हणाल तर ते सांगायलाही लाज वाटते. पण तिच्या मायबापांनी, तिच्या घरच्यांनी तिच्या अंगावर कितीही कपडे चढवले, कितीही कपडे घातले, तरी ती कपडा अंगावर ठेवीत नव्हती. असा घातला की असाच फाडून टाकायची. आणि कधी जर घरच्यांच्या हातातून सुटली तर गावभर ओरडत फिरायची. वेड लागलं होतं तिला, वेड. तिचं नाव होतं वेडी भामा. तिला गाव सगळं म्हणायचं वेडी भामा. तिचं खरं नाव होतं सत्यभामा जायभाई. सत्यभामा जायभाई. ते म्हातारे लोक आजही सांगत होते. बाबा आले, तिथं बसलेले होते. त्या आई वडिलांना वाटलं की आता भामा झोपली, भामी आता झोपली की 1-2 तास उठत नाही, 2-3 तास. पण प्रारब्ध माणसाचं बदलायचं असेल, भोग सरायचा असेल. घरामध्ये झोपलेली म्हणली चला बाबांकडे गेलो नाही. गावात बाबा आलेत, संत आहेत, संतांचं दर्शन होईल, पंक्तीला 4 घास महाप्रसाद मिळेल. आणि हे दोघंही नवरा बायको गेली. दरवाजा फक्त लोटला असा. ही झोपलेली आता 2-2.5 तास उठत नाही. आणि ते दोघंही गेले, मंदिराकडे आले. दादा तिचं प्रारब्ध बघा. अर्ध्याच तासामध्ये तिला जाग काय यावी म्हणे. मायबाप इकडे आलेलं आणि ती जागी झाली. दरवाजा पाहिला, दरवाजा उघडा दिसला तिला. थोडासा उठल्याबरोबर दरवाजा ढकलला तिनं, गावात पळत सुटली. गावातल्या सगळ्या लोकांच्या पंगती बसलेल्या, माता मावल्या बसलेल्या, लोक बसलेले, 4 गावचे लोक आलेले. डायरेक्ट शिरली पंक्तीमध्ये. प्रत्यक्ष पंक्ती शिरीनं ओरडायला लागली. अंगावर कपडा नाही. अरे 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 अरे. गावातल्या लोकांनी डोळे झाकून घेतले. काय म्हणले आता, काय बोलावं, काय तमाशा चाललाय हा. बाबा बसलेले आहेत, गावात संत आलेत, पंगती बसल्यात. लोकांना सांगितलं धरा तिला, पकडा कोंडा. या पंक्तीतून पळत लोक 4-5 तिच्या मागं पळतायत. ती इकडून पळाली, लोक मागे लागलेत म्हणून तिकडं गेली. आणि तिकडून मंदिराच्या समोरच्या पंगतीतून आली, जिथं बाबा बसले होते 7-8 फुटावर. तीच पंगत पहिली. त्या पंक्तीतून ती भामा आली म्हणे. आणि भामा आल्यानंतर लोकांनी पुढूनही अडवलं, मागूनही अडवलं, पाठीमागून. आपले रुमाल, आपले गमजे उचलायचे आणि लोकांनी तिच्या अंगावर फेकायचे. तिनं असे करून टाकायची. अंगावर कपडा ठेवीना. सगळ्यांनी गमजे टाकायचे. कुणी फेटे काढले, तिच्या अंगावर टाकायलेत लोक बाबांच्या समोर. आणि ती बाबांच्या समोर असे लोक उभा राहिले. हिला पकडायचं आता आणि उचलूनच न्यायचं तिकडं. बाबा म्हणले कोणीच पकडू नका, सरका बाजूला. ते लोक म्हणले अरे त्या पोरीला संत आहेत, साधू आहेत, काय बाई. तिनं असं बघितलं आणि हसली बाबांकडे बघून. बाबांच्या डोळ्याच्या नजरेमध्ये नजर मिळवली आणि ती हसली. आणि हसल्याबरोबर बाबांनी तिच्या डोळ्यात नजर अशी मिसळली आणि सांगितलं बाईच्या जातीनं असं वागू नये बाई. बाबांना काय माहित नव्हतं. बघ ह्या सगळ्या माता माऊल्या कशा पदर घेऊन बसल्यात. या माता माऊल्या बघ, आपल्या शरीराचा एवढा भाग दिसू देत नाहीत. ह्या वारकरी संप्रदायातल्या या माता माऊल्या, या भारत देशातल्या माता माऊल्या, तू अशी का वागतीस. बाबाने एवढं म्हणणे, उठणे, ते बेडशीट होतं खालचं, बेडशीट उचलणे, असं गोळा करणे आणि तिच्या अंगावर फेकणे. जसं ज्ञानोबारायांचा स्पर्श त्या रेड्याला व्हावा. गुरुजी स्पर्श झाल्याबरोबर रेड्यानं ऋग्वेद बोलावा. आणि श्रीसंत भगवान बाबांचा स्पर्श त्या पांघरुणाला व्हावा आणि ते तिच्या अंगावर पडावं. तिनं झेलावं आणि झेलल्याबरोबर तिच्या अंगाला स्पर्श झाल्याबरोबर तिनं अंगावर गुंडाळून घ्यावं. आणि बाबांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर तिच्या डोक्यातलं वेड गेलं. पुढे 45 वर्षे त्या भामाबाईनं पैठणची वारी केली. 15 ते 20 वर्षे पंढरपूरची वारी केली. जे लोक वेडी भामा म्हणत होते तीच भामा हरिभक्त परायण सत्य भामाबाई महाराज जायभाई झाली. जिला सगळ्यांनी टाकून दिलं होतं, जिला कोणी चांगलं म्हणत नव्हतं, जिला घरात कोंडून ठेवलं जात होतं, तिचं जीवन
त्रस्त होत. रंजली आता गांजली. अशा गांजलेल्या वेड्या भामाबाईचं वेड घालवलं ज्या संतांनी आणि जिला आपलंसं केलं. आणि पुन्हा बाबांच्या दर्शनाला आणि बाबांच्या दिंडीत भामाबाई जाऊ लागली. आणि गावातल्या तिला वेड म्हणणाऱ्या बाया तिच्या पायावर येऊन डोकं टेकवायला लागल्या. गांजलेल्यांना आपलं म्हणणारी साधू म्हणावे ऐसिया ऐसिया साधू म्हणावे ऐसिया ऐसिया साधू म्हणावे ऐसिया ऐसिया म्हणावे ऐसिया सर्वाभूती दया दया सर्वाभूती दया दया सर्वाभूती दया सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया साधू म्हणावे ऐसिया म्हणावे ऐसिया तरी साधू साधू म्हणावे साधू म्हणावे साधू म्हणावे ऐसिया 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 जग ब्रह्मरूप जान 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 देवा अनहिती साधूचे लक्षण राम साधू म्हणावे शेयारा साधू साधू म्हणावे ऐसिया साधू म्हणावे ऐसिया जग ब्रह्मरूप हेची साधूचे लक्षण रंजले गांजले ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकार आलोकिकू करी पैगा. त्याला साधू म्हणा. मला वाटते या एका अभंगानं आणि माझी माहेर पंढरी या दुसऱ्या अभंगानं या दोन अभंगाच्या कीर्तीनं मला वाटतंय पंडित भीमसेनजी जोशींना भारतरत्न पुरस्कार मिळाला. तो एक अभंग आणि हा भैरवीतला त्यांनी गायलेला. देव झाले ते देवच झाले हे अभंगाने गाणारे. मग ऐका ना, जे रंजलेले आणि जे गांजलेले त्यांना आपलं म्हणणारा साधू असेल तर मला असंही वाटून गेलं गडे एक वेळा कीर्तनाचा समारोप चांगल्या पद्धतीनं करणार आहे पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये. समारोप तुम्ही जरी म्हणलात किती वेळ घ्या तरी वेळ झालाय, बराच झालाय. समारोप छान करणार आहे, गोड करणार आहे. मग तो शेतात असला काय, तो शेतकरी असला काय, ज्याच्या गळ्यात माळ नसली काय,
तो राजकारणात असला काय किंवा समाजकारणात असला काय, तो मनुष्य जो रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणतो तोची साधू. तोची साधू ओळखावा. 2003 ची घटना आहे आणि जी माझ्या समोरची आहे. रंजल्या गांजल्या समाजांना आधार देणारा, दिलासा देणारा, मला वाटतंय मराठा समाज आरक्षण मिळावं यासाठी कितीतरी वर्षापासून कितीतरी हजारो मोर्चे हजारो उपोषण करतोय. सध्या चालू आहे. 69 तरुणांनी आत्महत्या केल्यात. इथं जास्त बहुतांश वंजारी समाज आहे, अधिकरून इतरही असेल, समाजाबद्दल नाही, पण या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या, या बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या समाजामध्ये ऊसतोडीशिवाय पर्याय नाही. आणि बाया माणसासह ऊसतोडीला 8-8 महिने जाणारे लोक, हे मजूर, त्यांचे लेकरं, अविकसित समाज, अप्रगत समाज. मला एक स्पर्श करून गेलं हृदयाला. भगवान बाबांनी म्हणावं एकरं विका पण शिक्षण शिका. एकरं विकून शिक्षण शिकून मग तुम्ही मोठे होऊ शकता, अन्यथा तुम्ही मोठे होऊ शकत नाहीत. इतर समाजाच्या तुलनेमध्ये आणि बरोबरीने त्यांच्या बरोबरीने यायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि हा समाज शिकल्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. मराठा समाज जर आरक्षणासाठी एवढा प्रयत्न करत असतील, आपला प्राण गेला तरी चालेल, आणि आत्महत्या करत असतील तरुण, तर मला वाटतंय या समाजातल्या, या दऱ्याखोऱ्यातल्या समाजातल्या लोकांनी तुम्ही मला सांगायचे की किती उपोषण केले आरक्षण मिळावं म्हणून. नाही. किती लोकांना चहा पाजला आरक्षण मिळावं म्हणून. एकही नाही. रंजल्या गांजल्या, दीन दुबळ्या, कष्टकरी आणि ऊसतोड मजुरांचं उत्थान आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी 35 वर्ष रात्रंदिवस विचार करून, 35 वर्ष विरोधात राहून, 35 वर्ष संघर्ष करून, ज्या नेत्यानं ह्या समाजाला माहीत होण्याच्या अगोदरच आरक्षण काय असतंय ते समजून घेऊन, या समाजाला आरक्षण देऊन एका रात्रीत हजारो पोलिसांचे PSI करून या समाजाचं नाव एवढं मोठं केलं या भारत देशात, तो सुद्धा रंजल्या गांजल्यांचा दाता आणि रंजल्या गांजल्यांना आपल्या हृदयात ठेवणारा, आपलं म्हणणारा असला पाहिजे. मला वाटते तो नेता, लोकनेता गोपीनाथरावजी मुंडे साहेब, जे पत्रिकेवर तुम्ही नाव टाकले, अरे बाबांनो, पंतप्रधानाचे फोटो तुमच्या मंदिरात नाहीत. हजारो गावच्या मंदिरामध्ये मी पाहतोय आणि हजारो गावच्या पत्रिकेवर पाहतोय, राष्ट्रपतीचे फोटो नाहीत, पंतप्रधानाचे फोटो नाहीत, पण हजारो गावच्या पत्रिकेवर आणि मंदिरामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचे फोटो आहेत, मोठमोठे फोटो आहेत. लोक का टाकतात त्याचं कारण आहे, रंजल्या गांजल्या, दीन दुबळ्या दलित समाजाचा कळवळा ज्या माणसाला होता आणि हृदयाशी ज्यानं लावलं या लोकांना, यांचा उद्धार करण्यासाठी आयुष्य घातलं स्वतःच. ऐकताय? अशा राजकारणात असलेल्या माणसांना सुद्धा मला या अभंगात बसवावं वाटतंय. त्याचं कारण सांगू आणि थांबतो. कारण सांगतो आणि थांबतो. माता मौल्यांनो नीट आहे का? 2003 ची वेळ, वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर हनुमानजीचं मंदिर बांधलं साहेबांनी. 2003ला सप्त्यामध्ये आम्ही 7 दिवस तिथं होतो. त्या सप्त्यामध्ये साहेब येणार होते 3ऱ्या दिवशी, आणि त्या दिवशी सगळे लोक 9 महिन्यानंतर साहेब परळीला येणार होते आणि त्या कारखान्यावर येणार होते वैद्यनाथ. आणि तेव्हा सगळे लोक पुष्पहार घेऊन तयार होते साहेबांचा सत्कार करायला. आम्हाला वाटलं चला एखादा फोटो काढायला मिळेल. आम्ही सुद्धा ही सगळी भजनी वगैरे सगळे मिळून तिथं गेलो. आणि तिथं गेल्यानंतर एक घटना माझ्या डोळ्यासमोर आली आणि ती घडली तिथं. आता जिथं गेट आहे, तुम्ही गोपीनाथ गडात जिथून जाता आणि तिथं जी गेट आहे, त्या गेटच्या समोर जे रान आहे, जी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये सगळ्या राहुट्या होत्या, सगळ्या झोपड्या होत्या, कुणाच्या ऊसतोड मजुरांच्या. आणि तिथं संध्याकाळी 8 वाजता साहेब तिथं आले आणि आल्यानंतर तिकडं सगळ्या चुली पेटलेल्या, चुली चालू होत्या. त्या गोरगरीब महिला, ऊसतोड कामगारांच्या महिला स्वयंपाक करत होत्या. आणि तेवढ्यामध्ये साहेब आले. त्या तोफांचे आवाज झाले. अनेकांनी, हजारो लोकांनी आणलेले हार साहेबांच्या गळ्यात
तो बँड वाजत होता. साहेब मंदिराकडे येत होते, त्या गेटच्या जवळ होते. तेवढ्यात एक महिला जिच्या डोक्यावरचं लुगडं फाटलेलं होतं, जिच्या लुगड्याला 2-3 ठिगळं होते, जिचे केस असे विस्कटलेले होते, जिला किती दिवस आंघोळ नव्हती की काय माहित नाही, काळी सावळी ती माऊली, आणि ती मोठ्यानं ओरडत होती रोडच्या पलीकडच्या साईडला, मला एकदा तरी त्या साहेबाला भेटू द्या ओ. 2 वर्षापासून मी त्यांना भेटायचं म्हणते, माझं या जगात कुणी वाली नाही. आणि 2 पोलिसनी गेल्या आणि तिला पकडलं, आणि ती मोठमोठ्यानं ओरडत होती, अशी लोळत होती, मला एकदा फक्त त्यांच्या पाया पडायचे, मला एकदा जाऊ द्या ओ, माझं कुणी नाही या जगात. गोंधळ झाला, गलका झाला. तो साहेबाच्या कानावर गेला, आम्ही समोर आहोत, आम्ही बघायलो काय झालंय. त्या जवळच्या पोलिसाला साहेब म्हणाले, गोंधळ कशाचा चालू आहे? म्हणजे साहेब, एक वेडी बाई आहे, वेडी महिला आहे. काय, तिला काय झालं? नाही, ती तुम्हाला भेटायचं म्हणाले म्हणून 2 वर्षापासून. वेडी आहे, जाऊ द्या साहेब. मूर्खा, वेडी असली ना कसली, आणि माझं नाव घेऊन मला भेटायचंय म्हणते. अरे, कुठल्याही समाजाचा कोणीही, कसलाही, कोणी, बाई असो, पुरुष असो, कोणी असो, मला भेटायची ज्याची इच्छा आहे तो पहाटे 4ला आला तरी मी त्याला भेटतो. आणा तिला. मग त्या पोलिसांनी जाऊन सांगितलं, लागलीच पलीकडून तिला इकडे घेऊन आले, आणि ती बाई समोर आली, लाजत होती, साहेबाच्या पाया पडायला लागली. साहेब म्हणले, नाही, काय दुःख आहे, काय त्रास आहे तुम्हाला, कोण त्रास देते, काय झाले सांगा ना. ते काय अवतार तिचा. तिने सांगितलं, साहेब, 2 वर्षापासून मी तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा आहे, पण मला तुमच्यापर्यंत कुणी अजून येऊ दिलं नाही साहेब. आज तुम्ही आलात म्हणून कळलं, म्हणून मला तुम्हाला भेटायचं होतं. तुम्ही म्हणता साहेब, ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही, त्यांचा गोपीनाथ मुंडे आहे. हे ऐकले साहेब टीव्हीवर. मला वाटलं माझा वाली या जगात कोणी उरला नाही. काय झालं बाई? साहेब, 2 वर्षापूर्वी दारू पिऊन पिऊन 2 एकर जमीन नवऱ्यानं विकली, लिव्हरचा कॅन्सर झाला, नवरा मेला. गेल्या वर्षी ॲक्सिडेंटमध्ये एकुलतं एक पोरगं मेलं. 23 वर्षाची एक, 22 वर्षाची, 21-22 वर्षाची 2 मुली आहेत साहेब. समाजाची नजर चांगली नाही साहेब. मुली दिसायला चांगल्या आहेत, माझ्या सोन्यासारख्या पुरी आहेत साहेब, जानजमान पुरी आहेत साहेब. रात्रंदिवस झोप येत नाही, पण पोट भरायला 1 गुंठा सुद्धा जमीन नाही साहेब. दिरांसोबत, भायासोबत ऊस तोडायला आले साहेब. घरात 2 जानजमान पुरी आहेत. मला रात्रंदिवस झोप येत नाही. हो, आणि उद्या काय खावं याची चिंता आहे मला. काही नाही राहिलं साहेब, संसारात काही राहिलं नाही. कोण आहे माझा वाली, कोण आहे माझा वाणी साहेब, मला न्याय द्या. माझ्या समोरची गोष्ट साहेब म्हणाले, बाई, तुझा मेलेला नवरा तर मी परत आणून देऊ शकत नाही, तुझा मुलगा तर मी परत आणून देऊ शकत नाही, पण एकच करू शकतो, 2 मुलीचं लग्न तुला कशा पद्धतीनं करायचंय ठरव, त्या पद्धतीनं करून द्यायला हा गोपीनाथ मुंडे तयार आहे. जन्मभर तुला जे लागतंय जगायला ते द्यायला सगळ्यासमोर शब्द देतो. मी तुझं सगळं काही साहतो, सगळं काही वाहतो. आयुष्यभर तुला सांभाळण्याची जबाबदारी मी एक लेकरू, तुझा मुलगा म्हणून मी आज घेतो. एवढ्यांच्या समोर याच्या पलीकडे मी काय करू शकतो? रंजले गांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू म्हणून मंदिरात फोटो, म्हणून पत्रिकेवर फोटो, तोची साधू ओळखावा देव तेथेची. आज अनेकांच्या देवाऱ्यावर, मी सांगत नाही आता कथा तुम्हाला, 3-3 दिवसाचे साहेबांचे चरित्र केले मी, 3-3 दिवसांची. आणि किती मोठा माणूस होता हा. अनेक लोकांनी आपल्या देवाऱ्यात ठेवलाय. अनेक लोकांनी, एकतर धारूरला मला मनुष्य भेटला, तो म्हणला की मी देवाची पूजा करत नाही, पण साहेबाच्या फोटोची रोज पूजा केल्याशिवाय जेवण करीत नाही. दैवत म्हणून ठेवलंय. तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली